ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम. स्वागत करतो आपल्या आयुष्यावर बोलू काही, आपल्या एबीके टॉक्सवर सगळ्यांचं पुन्हा एकदा. थोडा मध्ये गॅप पडला. कारण पण तसंच होतं. त्यामुळं सगळ्यांची माफी मागतो. आणि मी सकाळी आपल्या Instagram अकाउंटला एक प्रकारे हायलाइट सांगितली होती, की मी संध्याकाळी एक व्हिडिओ पोस्ट करीन, की मी एक इंटरव्ह्यू दिला होता इंटेलिजन्स ब्युरोचा 2020 साली. अ, तर तो इंटरव्ह्यूचा अनुभव मला शेअर करायचा आहे तुमच्याबरोबर. कारण की हा अनुभव असा आहे, की जनरलिस्टिक अप्रोच आहे. की बऱ्याच लोकांना ह्याचा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो किंवा भविष्यात कोणी गव्हर्नमेंट एक्झामच्या इंटरव्ह्यूला गेलं, पोहोचलं किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण कंपन्यांच्या, तर त्यांना त्याचा फायदा होईल नक्कीच. तर त्याच्यामध्ये सिलेक्शनच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की माझं त्यामध्ये सिलेक्शन झालं नाही फायनल, पण मला जाणवलं की आपल्या काय चुका झाल्या आणि त्या शेअर केल्या तर काय होईल, कारण की असा अनुभव असतात ते जर पुढे-पुढे शेअर करत गेलो तर पुढच्या लोकांच्या चुका कमी होतील कदाचित. कारण की बरेच लोकांकडे एवढ्या भारा-भारा डाटा असतो, इम्पोर्टंट माहिती असते. पण ते जर त्यांनी पुढे शेअर नाही केलं, तर ते त्यांच्याबरोबर जाणार आहे. तर माझा अनुभव एक होता, तो मी शेअर करतो. तर आय-पी-एस पॅनल होतं. सगळं मस्त होतं, एकदम प्रोफेशनल होतं. आय-बीचा इंटरव्ह्यू होता. त्याच्यामुळं बी-के-सीला होता बांद्राला, मुंबईमध्ये, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला. त्यांच्या सबसिडियरी एस-आय-बीला, मुंबई एस-आय-बीला, सबसिडियरी इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसला. तर बाकी इंटरव्ह्यू सगळा व्यवस्थित झाला. त्यावेळेसचे करंट अफेअर्स म्हणा, त्यावेळेसचं अवेअरनेस, माझं फॅमिली बॅकग्राऊंड, माझं कुठं राहतो मी, तर ते सगळं ते बॅकग्राऊंडचे प्रश्न ते सगळे व्यवस्थित झाले. फक्त मॅटर असा झाला, की मला त्यांनी 2 प्रश्न 2 कुठल्या पण इंटरव्ह्यूला जनरली हे 2 टॉपिक आहे ना, एकदम काय म्हणतो आपण महत्त्वाचे असतात. त्यातला एक म्हणजे ते तुम्हाला जे पॅनलमध्ये 2-4 जण असतात ना, त्यातला एक जण तरी कोणतरी तुम्हाला असा एखादा प्रश्न विचारणार आधीमध्ये गुगली, की तो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट असणार. म्हणजे त्याचा आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा, तुमच्या नॉलेजचा काही संबंध नसणार. फक्त त्याला पण माहीत असतं, की आपण आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कॉन्टेक्स्ट विचारतोय. पण हे जाणीवपूर्वक विचारलं जातं. कारण की त्यावेळेस तुम्ही उत्तर काय देताय, कसं देताय हे लय महत्त्वाचं नसतं. बरोबर देताय, चूक देताय हे महत्त्वाचं नाही. तुम्ही त्यावेळेस त्या क्वेशनला रिएक्ट कसं करताय हे लय महत्त्वाचं असतं. आणि माझ्या वेळेस काय विचारलं होतं ते पण सांगतो. आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं. आता त्यांच्याकडे माझा पूर्ण रिझ्यूम बायोडाटा होता समोर. तरी त्यांनी मला विचारलं, की सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं समजा ही जी बिल्डिंग आपण जो इंटरव्ह्यू देतोय, तिचा जर तुला प्लॅन काढायला लावला, AutoCAD तू केलंय म्हणतोय. ते आम्ही सांगितलं होतं आधी काय-काय केलंय म्हणून कोर्सेसमध्ये. तर तू ह्या बिल्डिंगचा प्लॅन काढून देशील का? तर माझी अशी रिएक्शन होती, की मी प्रॅक्टिकल व्हायला गेलो. ओव्हर प्रॅक्टिकल होणं पण एकदम धोकादायक असतं हे मला सांगायचं आहे. तर त्यावेळेस बॅलन्स उत्तर द्यायला पाहिजे होतं, की मी उत्तर दिलं, की "सर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झालंय. मी AutoCAD Pro हे शिकलेलो आहे. पण मला हे जमणार नाही कारण की ते मी सिव्हिल इंजिनिअरिंगचं पार्ट आहे. मी ते करू शकत नाही." तर तिथं डायरेक्ट एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडल्यासारखं झालं. त्यावेळेस उत्तर काय अपेक्षित होतं, की "सर मी AutoCAD केलंय, मी इंजिनिअरिंग केलंय. आपण हार्डकोर इंजिनिअर आहे. मी अजून त्यांचा एखादा वेगळा सॉफ्टवेअर असेल तर ती कुणाकडून तरी शिकेन किंवा मी इंटरनेट आले आता अवेलेबल झालं, YouTube आहे. त्यातून शिकेन आणि ॲट ट्राय तरी करेन." असं उत्तर खरं तर अपेक्षित होतं. म्हणजे पॉझिटिव्ह नोटला एंड करणं महत्त्वाचं होतं. हे अपेक्षित होतं. पण माझ्याकडनं ती एक चुकी झाली. कारण की भविष्यात त्यांना ते काय बघायचं आहे, की उद्या असा एखादा अचानक ह्याच्या फील्डच्या रिलेटेड नसलेला प्रॉब्लेम तर ह्याला आपण सिलेक्शन केलं आणि उद्या ऑन सर्व्हिसमध्ये असा एखादी गोष्ट घडली फील्डवर, की ऑन फील्ड जॉब असतात हे आय-बीचे. मग समजा काय घडलं तर हा डायरेक्ट हात वर करेल. बाबा मला नाही जमत. मग हा आपल्या इन्स्टिट्यूशनला, आपल्या लोकांना हानिकारक आहे. हे धोकादायक आहे ना, इतकी महत्त्वाची संस्था आहे. म्हणून ते एक निगेटिव्ह पॉइंट झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पॅनलचे हेड होते आय-पी-एस पाटील मॅडम, त्यांनी मला विचारलं, की "व्हाय आय-बी? आय-बी का? आय-बीमध्ये काय यायचंय?" मग हा प्रश्न कुठल्या पण इंटरव्ह्यूला गेला, की प्रत्येकजण तो इंटरव्ह्यू घेणारा कोणतरी विचारतच, की "इथं काय यायचंय? आमच्यात काय यायचंय?" तर त्यावेळेस पण वय आपलं 22-23 होतं, त्यामुळे आपण जरा इमॅच्युअर होतो. त्याच्यामुळे असा विषय झाला, की मी उत्तर दिलं, की आय-बी ही देशासाठी काम करते पूर्ण संस्था आहे आणि मला पहिल्यापासूनच आवड होती, की जी भारतासाठी काम करणारे एखादा आपण देशाला रिप्रेझेंट करेन, अशा कुठल्यातरी संस्थेत काम करायची आवड होती. मग ती स्पोर्ट्स असो किंवा मग कुठलीही गोष्ट असो, देशाला रिप्रेझेंट करणं म्हणजे लय मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना ते आवडलं पण, की हा देशप्रेमी आहे. पण हा आपल्यासाठी योग्य नाही. कारण की ह्याला आय-बी द्यायचं ह्याचा ही एक्झाम देत-देत ह्यो आला अभ्यास करत होता ह्यानं सांगितलं आणि ह्यासमोर एक्झाम आली ह्यानं प्रिपरेशन केलं आणि हा म्हणतोय, की "हां, मी इथपर्यंत प्री-मेन्स करून इंटरव्ह्यूला आलो." पण आय-बीच म्हणजे एकदम फौज किंवा पोलीस हे त्याचं एकदम पहिल्यापासून हार्डकोर पॅशन आहे, असं त्यांना दिसून आलं नाही. ॲक्चुअली मी ते दाखवायला पाहिजे होतं. कारण की हे टॅक्टिक्स आहेत सगळ्या. सिलेक्शन इज इम्पोर्टंट आहे ना आपल्याला. फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणं इम्पोर्टंट आहे. मी प्री काढली, मेन्स काढली, हवाबाजी केली 4 महिने. पण फायनल सिलेक्शनला नाव आलं ना, कोण विचारत नाही. त्याच्यामुळं त्यावेळेस मी अपेक्षित होतं उत्तर देणं, की मी त्यांच्यासाठी कसा महत्त्वाचा आहे, हे मला ते का आवडतं क्षेत्र, त्याबद्दल मला बाकीचं काय मी एन-सी-सी केली, काय केलं हे सांगायला पाहिजे होतं मी. पण त्यावेळेस ती माझ्याकडून थोडेसे मिस्टेक झाली. मग अशा गोष्टींमुळे तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू तुमच्याकडे बाकीच्या गोष्टी कळलं, की हा माणूस चांगला आहे, हा व्यक्ती चांगला आहे. पण त्यांना कळलं, की आपल्यासाठी हा योग्य नाही. मग त्यामुळे कुठला पण इंटरव्ह्यू घेणारा माणूस किंवा ते पॅनल असतात, ते काय बघतात, त्यांना जे 2 पॉइंट पाहिजे असतात ना, तेवढंच ते बघतात. तुमच्याकडे प्लस 8 पॉइंट आहेत ना, तुम्हाला हे येतं, ते येतं.
ती एक्स्ट्राऑर्डिनरी ते तुमचं स्किल असेल ते त्यांना जादा असेल तर ती वेल एंड गुड आहे. पण ही 2 गोष्टी आहेत ना, त्यांना ह्या पाहिजेत ना, हे ते चेकच करणार. ह्याला 2 टिक आहेत ना, तरच ह्याला किंमत आहे. हे नसले तरी चालतील, पण आम्हाला 2 पाहिजेत ना, त्या तुझ्याकडे पाहिजेत तरच तुझं सिलेक्शन आहे. ही कुठल्या पण इंटरव्ह्यूचं मूळ आहे, सार आहे. त्याच्यामुळं कुठल्या पण इंटरव्ह्यू जाताना त्यांचा आधी अभ्यास करा. त्यांना काय गरजेचं असते, त्यांना कुठले फॅक्टर किंवा पुढच्या व्यक्तीमध्ये कुठल्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांना काय पाहिजे, हे आधी अभ्यास करून जावा. त्यानुसार प्रिपेअर होऊन जावा. नक्कीच इंटरव्ह्यूला फायदा होईल आणि हे शेअर करा. बऱ्याच तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईकात पोरं कोण अभ्यास करत असतील, तुम्ही कुठे इंटरव्ह्यूचा असाल, तर हे मला जे अनुभवलं ना, कारण की 4 वर्षात मी लय वेळा तो इंटरव्ह्यू परत रिवाईज केला ब्रेनमध्ये. कुठं चुकलं, कुठं चुकलं, कुठं चुकलं. हळू जसं मला आपण अभ्यास करत गेलो, अभ्यास वाढला आपला, अनुभव वाढला. त्यानुसार मला माझ्या चुका कळल्या. त्याच्यामुळं हा अनुभव मला शेअर करणं महत्त्वाचं वाटलं आणि आपल्या चॅनलला असं सबस्क्राईब करा आणि प्रेम द्या आणि आपण पुढे जाऊ सगळे आणि असंच चांगल्या-चांगल्या माहितीचे व्हिडिओ मी घेऊन येईन. माझ्या अनुभवातून, दुसऱ्याच्या अनुभवातून आणि धन्यवाद. थँक